अरे अरे आता गेला असतात बघ, हे अशा गाड्या चालवतात. खूप जपून वाहने चालवा जर तुम्ही आले, तुमची जर स्वतःची गाडी घेऊन. काय आपण देवदर्शनाला जातोय तर आपल्या सोबत आपली फॅमिली पण असते, आपल्या कुटुंबाचा आपण येतो. तर असं काही हलगर्जीपणा करू नका. चालवताना थोडं लेट जाऊया चालेल, काही हरकत नाही. अजून 2-3 दिवस जत्रा आहे. इथलं दर्शन घेतल्यानंतर नमस्कार, प्रवास चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत करते. आपला प्रवास भाग 5. तर हा लवकरच आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत. या प्रवासामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका येथील म्हसोबाच्या आम्ही दर्शनाला जात आहोत. तर त्या दर्शनाचा व्हिडिओ आणि तिथे जी जत्रा भरते काय असते किंवा तिथे काय काय आहे याची आम्ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही प्रवास भाग 5 हा नक्की बघायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब फॉलो केलं नसेल ते लवकरात लवकर करा. धन्यवाद. अजून एक 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे. ते पार केलं की मी आपण म्हसामध्ये पोचूया. हा पूर्ण रस्ता बोराड मार्गी म्हसाला जातो. हा बदलापूर पासून 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तिथून तुम्हाला बदलापूर पासून तुम्हाला बसची सोय पण आहे आणि ट्रॅक्स पण मिळतील, म्हणजे जीप पण आहेत. आणि जर तुम्ही कल्याणवरून आलात तर तुम्हाला 30 ते 35 किलोमीटरचं अंतर म्हसापर्यंत लागेल. तिथून पण तुम्हाला बस आणि जीपची सोय उपलब्ध आहे. रस्ते खूप वळणीचे आहेत. जर तुम्ही बाईकनी किंवा 4 व्हीलरने आलात तर थोडं वाहनं जर पहिल्यांदा येत असाल तर जरा जपूनच चालवा, कारण रस्ते खूप जरा वळणीचे, धोकादायक वळणीचे रस्ते आहेत. आता गेला असतात बघ, हे अशा गाड्या चालवतात. खूप जपून वाहने चालवा जर तुम्ही आले, तुमची जर स्वतःची गाडी घेऊन. काय आपण देवदर्शनाला जातोय तर आपल्या सोबत आपली फॅमिली पण असते, आपल्या कुटुंबाचा आपण येतो. तर असं काही हलगर्जीपणा करू नका. चालवताना थोडं लेट जाऊया चालेल, काही हरकत नाही. अजून 2-3 दिवस जत्रा आहे. काय आलं? अरे बापरे, दोघी चालू आहे आपण. नाही ना, घे ना, समजेल ना काय ॲक्सिडेंट झालाय वाटतं इथे. मला वाटतं ही मगाचीच रिक्षा आहे वाटतं ही. हां मागे थोडं मागे घ्या, असं थोडं. आत्ताच ॲक्सिडेंट झालेला वाटते. त्यासाठी सांगतो की
अरुंद रस्ता आहे, आदवळणीचा रस्ता आहे. इकडून आता आपण डावीकडे वळालो की आपण माशाकडे जाणार. रॉंग साईडने गाड्या चालवतात आणि मग ॲक्सिडेंट होतात. थोडं पण दूर नाही आहे असं. असा यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे. आपण जरा पुढे जाऊन आपण गाडी पार्किंग करू, कारण इथून खूप लांब चालत जायचं आहे. पार्किंगला पण आता जागा कुठे भेटते ते शोधायला. कुठे पैसे घेतो हे पर्सनल आहे घरात. किती पैसे आहेत राजा? 50 रुपये. लक्ष ठेवशील ना? नक्की का? कुठं लावू? कुठे इथे रिक्षा पुढे घ्या जरा. इथे आता आपण गाडी पार्किंग केली आहे. किती पैसे दादा? 50 रुपये. सर पावती सर. आता 10 ते 15 मिनिटं आपल्याला अंतर चालत जावं लागेल, कारण आतमध्ये खूप गर्दी आहे. गाडी त्या आतमध्ये जाणार नाही. तर आता आपण जातोय पहिला म्हसोबाच्या दर्शनाला, त्याच्यानंतर मग आपण जत्रा फिरूया. तुम्ही बघू शकता गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे. तरी सकाळची वेळ आहे. संध्याकाळी तर अजून याच्यापेक्षा 4 पटीने गर्दी होईल, कारण आज रविवार आहे. हा एक जो रस्ता जातो हा मुरबाडला जातो, आणि आता आपण या रस्त्याने मंदिराकडे जाणार आहोत. लावलंय नाही ते टीका लावून घेतो. मंदिराकडे हा का हा रस्ता इकडे? हाय हा 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 मंदिराकडचा रस्ता इकडे का इकडे? मंदिराकडे कुठला? समोरच. इथे लांबपर्यंत जत्रा पसरली बघा. रात्रीचं खूप 12 वाजतापासूनच खूप गर्दी झाली आहे. 12 वाजतापासूनच खूप गर्दी झाली दुपारची. आकाश पाळणे बघा किती आहेत. 1 2 3 4 आकाश पाळणे. रात्रीच्या वेळेस आलं ना तुम्हाला ही जत्रा म्हणजे लाईटीमध्ये खूप उठून दिसेल. फक्त येताना मास्क घेऊन या, खूप धूळ आहे. लहान पोरांना जर घेऊन आलात तर मास्क नक्की आणा, खूप धूळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चोरांपासून सावध राहा. आपले पाकिट, आपले सोनं जर घालून आलात, घेऊन आलात तर थोडं सांभाळून लक्ष देऊन. आता आपण मंदिराकडे जात आहोत. खूपच गर्दी हो सकाळी.
काही थोडं बाजूला होतं का? थोडं पुढे चला. हे आहे क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा. खूप गर्दी आतमध्ये. श्री मसोबाचं मंदिर. खामलिंगेश्वर देवस्थान मसा. मंदिर खूप सुंदर आहे आणि सजावट पण छान केलेली आहे फुलांनी हारांनी. खूपच गर्दी आहे. लाईन पण खूपच जास्त प्रमाणात आहे आज रविवार असल्यामुळे. आता दर्शन किती वेळात भेटते ते आपण बघू. हे आहे खांबलिंगेश्वर शंकराचे जागृत देवस्थान. असे बोलले जाते की इथे कोणताही नवस बोलला की तो पूर्ण होतो. आज खूपच गर्दी आहे त्यामुळे आज जाता आले नाही, म्हणून बाहेरूनच आम्ही तुम्हाला खांबलिंगेश्वराचे दर्शन दिले आहे. ओम जूम सह ओम भूर्भुवः स्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. सह भुवः भुः ओम सह जूं होम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम सह भुवः भुः ओम सह जूं होम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. ही आहे मंदिराची मागील बाजू. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय आदिशक्ती तू नरमुंड मालाधार. तुझ्या विना जीवनास अर्थ साकार महाकाय तो सगुण निराकार. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
आता आम्ही इथे पूजेचा नारळ फोडला. ज्यांना आतमध्ये दर्शन घेता येत नाही ते ह्या देवाला नारळ आणि हार चढवतात. आम्ही सुद्धा ह्या देवाला हार आणि नारळ चढवला. शक्ती तुझ लान तुझ चरणी माता तूच माझा पितान तूच माझी माता तुझ्या चरणी लीन व्हावे हे आदि देवा परब्रह्म तूच तुझ एक सूर ठावा. शंभू शंकरारे तुझ पायी यावे डोळे भरून पाहता जिने सार्थवावे. शंभू शंकरारे तुझ पायी यावे डोळे भरून पाहता जिने सार्थवावे. ओ जिने सार्थवावे ओ जिने सार्थवावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपलं नाव? रमेश वाळकू घुडे. रमेश वाळकू घुडे. आपण इथले रहिवासी का? मी सासरवाडी. अच्छा, ही तुमची सासूरवाडी आहे. मग तुम्ही इथे जत्रेसाठी आलात का? म्हणजे इथं तुमचा हा धंदा आहे बरोबर? हा किती वर्षापासून करता तुम्ही? हे आता 10-15 वर्ष झाले. 10-15 वर्ष झाले. अच्छा, मग मला थोडक्यात जरा जे खामलिंगेश्वर आहे आणि जे आपले म्हसोबाचं जे आहे देवस्थान, असा विषय तो असा शंकराने उडीत मारली होती हा खामलिंगेश्वरला. हा तिच्या आतमध्ये खांब आहे. हा जे त्याच्यामुळे आपण आता तो खांब बघितला जो खामलिंगेश्वर हा तिथं गळी लागतात. गळी लागतात म्हणजे कसा कोणाला सुई तरी अशी सुई टोचली हा. तर ती रक्त येऊ शकत नाही. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही नवस बोलले हा. कोंबडा सोडली का बोकड्या कापली का 100 लोकांची जेवायला झाली हा. त्याचा नवस म्हणतात त्याला. अच्छा अच्छा. तुम्ही इच्छा पूर्ण झाली हा. तेव्हा काय म्हणतो आपण तळी बांधू हा. तिथं आम्ही घंटा बांधू अच्छा हा. असा विषय. तो नवस आहे. तो नवस पुरा होतो. हा. बाजूला मसोबा आहे अच्छा आतमध्ये अच्छा. साईडला. ते मसोबा मग त्यांचाच अवतार आहे का तो? हा म्हणजे मसोबा वेगळा तो वेगळा. अच्छा, मग यांचं काय, यांची काय ते करतात? मसोबा म्हणजे मसोबा साईडला आहे शंकरच्या बाजूला. अच्छा अच्छा. मेन मसोबा आहे. हा. मग ते नक्की कुठल्या देवाचा अवतार किंवा हे सगळा शंकरचा अवतार आहे सगळे. म्हणजे शंकराचा अवतार आहे. पूर्ण टोटल आता जो नवस केला जातो खामलिंगेश्वराला तो शंकरचा अवतार आहे. बरोबर. शंकर तिकडे डोंगरा उडी घेतली मग होती. ते आता समजा केला तर मग तो पुढच्या वर्षीच तो पूर्ण करावा तुम्हाला लागला. असा वाटला हा. तेव्हा झाली इच्छा पूर्ण माझी. हा. आपण गणी बांधा आणि तर मग नाळ बांधा मला बोलल्याचं घंटा बांधा ते विषय होईल. म्हणजे जे तुम्ही नवस बोलाल तो बरोबर. तुमच्या मनाची इच्छा आहे. बरोबर. आम्ही 100 लोकांना जेवण देऊ का कोंबडा बोकडा आणून कापू बरोबर. सगळी लोक जेवायला बसतील. तुमची फॅमिली असो का बाहेरची असो बरोबर. कोणी हा. ते तुमच्या मनावरती. अच्छा. म्हणजे हा खरा नाही तसं नाही. हा. मग इथे जे आता हे जे महाजन मसोबा आहे त्याला नैवेद्य गोडाच नैवेद्य असतं ना? ते कसं माहिती का तू जेव्हा पूजा असते त्यावेळेस त्याला गोड जेवण द्यायला लागतो. तुमच्या मनावरती तुम्ही आणाल शिरा बनवून काय असेल ते हा. देव तर खाऊ शकत नाही. बरोबर. आपल्या मनाची इच्छा असते. कोण बर्फीड होतो कोण पेढे वाहतो बरोबर. कोण 1 किलोचा बॉक्स आणतो बरोबर. सगळ्यांना वाटतात ते. बरोबर. ते स्वतः खात नाही. बरोबर. का? तो दान धर्म होतो. बरोबर. सगळं आता 1 किलो बर्फी आणली आपण आपल्याला तुकडे करून आणले सगळ्या ते देतच जातो. बरोबर. सगळी दुकानं सगळ्या मोकळे करतात. हा. मग हे जागृत देवस्थान आहे ना? हा जागृत दिवस जागृत देवस्थान आहे ना इथे. आणि हे म्हणजे हे पूर्ण तालुक्याचं आहे का इथे? पूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 नंबर येत नाही. महाराष्ट्रामधलं एकमेव हे स्थान हा, आहे. मुसोबा. अच्छा अच्छा. बरं, मी काय बोलतो आता ही जत्रा खूप म्हणजे किती दिवस आहे अजून? पहिले याच्या अगोदर ना 15 दिवस राहायची. अच्छा. आता याच्या पुढे राहत नाही. कसं आहे महागाईमुळे लोक राहत नाही. थोडी कमी झाली महागाई वाढली. बरोबर. राहत नाही आता. मग आता ही किती दिवस आहे अजून? अहो, या 2 दिवस बस. 2 दिवस नाही. आता मी मगाशी एकानं विचारलं ते बोलतो 26 जानेवारीला इथं काय पूजा वगैरे आहे का? महापूजा इथं पूजा असते. पूजा असते का? म्हणजे 26 जानेवारी पर्यंत आहे जत्रा अजून? हा. अच्छा अच्छा. धन्यवाद. माहिती तुम्ही छान दिली याच्याबद्दल. हा. आता इथे
थोडक्यामध्ये यांनी आपल्याला माहिती दिली आता. तर तुम्हाला आता समजलं असेल, भले आपण आता आतून दर्शन नाही घेतलंय पण आपल्याला बाहेरूनच या दोन्ही देवस्थानांची माहिती भेटलेली आहे, एक कामलिंगेश्वर आणि एक म्हसोबाची. तर तुम्ही जर आलात तर रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी या, कारण आता मला नाही वाटत की आता म्हसोबाच्या याचं दर्शन भेटेल म्हणून. तर हे तुम्हाला बाहेरूनच आम्ही आता दाखवतो की किती गर्दी येते ते बघून तुम्ही शक्यतो रविवारी यांना टाळा. येत्या 26 जानेवारीला इकडे महापूजा असते, तर 26 जानेवारी पर्यंत तरी ही जत्रा इथे असणार आहे. आपण जत्रा फिरत बाहेर निघणार आहोत. जत्रेमध्ये काय काय आहे थोडंसं आपण बघू. हे कसे पावे आणि हे कसं आहे भैया? ये 50, ये मुझे ना 50 ना, मुझे मिक्स देना थोड़ा. नहीं इतना ना दो, आधा किलो मत दो. हाँ दे दो पाव. तुम्ही किती दिवसापासून जत्रेमध्ये येता इकडे? 25 ते 26 वर्ष झालं आम्ही इथे येतो. आणि कसं वाटतं ह्या जत्रेचा? एक नंबर जत्रा आहे, काय अडचण वगैरे काय नाही. 15, 25 ते 26 दिवस जत्रा कंटिन्यू चालते. आणि आता किती दिवस असणार ही जत्रा? अजून एक इथून 26-27 जानेवारी पर्यंत आहे. 26 जानेवारीला पूजा वगैरे असते. सत्यनारायण पूजा भरती मोठी. तुम्ही मला म्हणजे इथे काहीच हे नाही ना, त्रास वगैरे काही सुद्धा नाहीये. विकास हरी शिंदे, पंढरपूर. हो पंढरपुरात. तुमचं गाव कुठलं? पंढरपूर. याच्या अगोदरची जत्रा कुठे गेली तुम्ही? आम्ही का पंढरपूरची पहिली म्हणून जत्रा भागात तिथं आहे, तिथे गेलो. अच्छा अच्छा. तिथं किती दिवसाची असते ती? तिथे 4 दिवस असते. 4 दिवस असते. अच्छा. याच्या पुढची जत्रा कुठली आता बोलले? इथून अंगणेवाडी एक आहे, अंगणेवाडीला जातो आम्ही. ती किती दिवसाची आहे? तिथे एक 6 दिवसाची असते. किती? नाही, आता याच्या पुढची मोठी जत्रा कुठली आहे तुमची? आमच्या इथून का आमच्या इथे अंगणेवाडी खूप मोठी जत्रा असते तिथं. अच्छा. मग ती बदलापूरला हीच जत्रा जाते का पुढे? हा, हे सगळी जत्रा बदलापूरला जाते. बदलापूरला जाते. जी माघ गणेश उत्सवची जत्रा हीच असते का? मग त्या जत्रेत पण तुम्ही असणार का इथून सगळे? नसतो आम्ही तिकडे अंगणेवाडीला जातो. धन्यवाद. आता या दादांनी आपल्याला आपल्या जत्रेच्या म्हणजे किती वर्षापासून जत्रेला येत आहेत आणि त्यांचा काय काय अनुभव आहे त्यांनी आपल्याला थोडक्यामध्ये त्याची माहिती दिलेली आहे. तर आभारी आहे माहिती दिल्याबद्दल आभारी आहे म्हटलं. भेटू पुढच्या मोठ्या जत्रेत कुठे चुकून असं जर प्रवासात आम्ही आलो तर. 7 ते 8 एकरमध्ये ही जत्रा पसरलेली आहे. किती गर्दी आहे बघू शकता.
सगळे लहान मुलं जत्रेचा आनंद घेत आहेत. सुट्टी असल्यामुळे जत्रेमध्ये फिरण्याचा उत्साह बघा लहान मुलांचा. कसं दिलं हे? 350. इथे सगळे शेतामध्ये काम करणारे पण अवजारे मिळतात आणि इथे भाव कमी जास्त पण केला जातो. तुम्हाला जर इकडून घ्यायचे असेल तर तुम्ही येऊ शकता घेण्यासाठी. म्हसामध्ये बैलाचा बाजार प्रसिद्ध आहे, पण तो सुरुवातीच्या 3-4 दिवस अगोदर असतो, त्याच्यानंतर बंद होतो. बेडशीट वगैरे इकडे मिळतात चांगल्या. कशी दिली ही बेडशीट? चाचा हो चाचा, हो चाचा उधर देखो. कैसे है ये बेडशीट? अच्छा, और वो वाले भांगे तो कम ज़्यादा करते ना आप, यहाँ पे भाव होता है कम ज़्यादा. अच्छा, तुम्हाला हवं असेल तर इथून घेऊन जा आणि कमी जास्त भाव पण केले जातात इकडे. आणि हे आहे रजई ना? अच्छा, सतरंजी आहे. छान असं हे पण. हे जास्त करून लोक म्हशामध्ये येऊन हे बेडशीट वगैरे घेण्यासाठी येतात. त्यांच्या शेतातलेच असतात इकडे, गरम गरम असतात इकडे मका आणि वालाच्या शेतात. कसे आहेत? कसे आहेत मासे? 60 रुपये. तुम्ही किती वर्षापासून विकता इकडे? 20 वर्षापासून. गाव कुठलं तुमचं? जांभुर्डा. कुठे आलं ते? 4 किलोमीटर. मग तुम्ही रोज तिथून येऊन जाऊन करता? हा फक्त जत्रेसाठी येतं का रोज असता? आणि इथं म्हशाचा बाजार कुठला रविवारचा असतो का? आठवडी बाजाराचा. हो, आज जास्त रविवार आहे ना आज. 400 रुपयाला. 400 रुपये सांगतात पण भाव कमी करून पण देतात ते. खूप लांबून लोक येतात. आणि ते शोचे पण वस्तू आहेत, फुलं वगैरे घरासाठी. इथे शोभेचे वस्तू आहेत. किती छान दुकान सजवलं आहे फुलांना. वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिकची फुलं आहेत, कुंड्या वगैरे. खूप छान आहे, एकदम पूर्ण दुकानच त्यांनी सजवून टाकलं आहे. खूप सुंदर दिसत आहे. काय झालं, आराम चाललाय? हा आणि आजचा प्रवास आम्ही इथे संपवतो. आमचा प्रवास भाग 5 बघायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब फॉलो केलं नसेल ते लवकरात लवकर करा. धन्यवाद.